नमस्कार, जय भीम। बातमी आहे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव दयाळ बहादुरे यांची। रिपब्लिकन पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व आणि मान सन्मान टिकून राहण्यासाठी भाजपाने सोलापूर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडणं आवश्यक आहे। रिपब्लिकन पक्ष भाजपाचा गुलाम नाही अशी रोखठोक भूमिका राष्ट्रीय सचिव दयाळ बहादुरे यांनी मांडली आहे। ते आपल्या व्हिडिओमध्ये काय म्हणाले ते आपण पाहू। जय भीम। 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये 28 मार्चला पुण्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची राज्य कार्यकारिणीची मीटिंग केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली। या मीटिंगमध्ये राज्य कार्यकारिणीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आपलं मत व्यक्त करताना भाजपने रिपब्लिकन पक्षावरती अन्याय केल्याची भावना व्यक्त केली होती आणि सर्वच राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी असं मत व्यक्त केल्यामुळं माननीय रामदासजी आठवले साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं होतं की पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन 1-2 दिवसामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची सोबत बैठक घेऊन या संदर्भामध्ये आपलं मत व्यक्त करणार आहोत। त्यानुसार दुसऱ्या दिवशी 29 मार्च रोजी महायुतीचे सर्वेसर्वा आणि भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली भेट घेण्यात आली आणि या भेटीमध्ये रिपब्लिकन पक्षानं मागणी केलेल्या सर्व मागण्या मंजूर केल्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिलेलं आहे। यामध्ये मी प्रामुख्याने हे सांगू शकतो की देवेंद्र फडणवीस यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा, कारण 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचे त्यावेळचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष उपेशजी थुलकर होते। या दोघांच्या सह्यानिशी एक करारनामा करण्यात आला होता आणि त्या करारनाम्यामध्ये हे सांगितलं होतं केंद्र सरकारमध्ये आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं पाहिजे, त्याचबरोबर राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळालं पाहिजे, राज्य मंत्रीपद मिळालं पाहिजे, विधान परिषदेच्या आणि विधानसभेमध्ये 5-5 जागा मिळाल्या पाहिजेत, त्याचबरोबर सत्तेमध्ये 10% वाटा रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावा, अशा प्रकारच्या मागण्याचा करारनामा 2014 मध्ये करण्यात आला होता। त्याची प्रत माझ्याकडे अजूनही अस्तित्वात आहे। त्यामुळे
आज 10 वर्ष झालीत 2024च्या या निवडणुकीमध्ये, परंतु भारतीय जनता पार्टीनं तो करारनामा पाळला नाही, तो पूर्ण केलेला नाही. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा आज भारतीय जनता पक्षावरती विश्वास राहिलेला नाही, विश्वास उडालेला आहे आमचा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो विचार घेऊन दलित, शोषित, पीडित समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने या पक्षाची वाटचाल आहे. असं असतानाही गेल्या 10 वर्षापासून भाजपने आमच्यावरती अन्यायच केलेला आहे. त्यामुळं अजून तरी आम्हाला त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यालायक अजूनही आमचा विश्वास राहिलेला नाही. आणि आम्हाला रिपब्लिकन पक्षाला विश्वासात न घेता, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांना विश्वासात न घेता, परस्परपणे रिपब्लिकन पक्षानं शिर्डी आणि सोलापूर हा मतदारसंघ गेल्या 2 महिन्या अगोदरपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यापासून तर राज्यातल्या